नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. अयोध्येत श्री राम मंदिर व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न होतं. अशा देशातील करोडो रामभक्तांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलं आहे. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घरोघरी अक्षता पोहोचवण्याचं काम करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रविवारी दुपारी रंगायतम ते कोपनेश्वर मंदिर या मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री राम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला. यावेळेस मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के तसंच मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. जय श्रीरामच्या घोषामध्ये यावेळेस भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला. प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो. पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्त्व आहे. विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळवत असताना अनेक यशापयशाला समोर जावं लागतं. अशा स्ट्रगल काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, परंतु जेव्हा आपल्यातील कलेला पुरस्कार प्राप्त होतो तेव्हा असे यश अपयशाचे क्षण आणखी उधळून निघतात. जनकवी पी सावळाराम यांच्या नावाने प्राप्त झालेला पुरस्कार हा निश्चितच बळ देणारा तसंच आमची जबाबदारी वाढवणारा आहे, असे उद्गार पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं. ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या विद्यमाने जनकवी पी सावळाराम पुरस्काराचं वितरण रविवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे झालं. यंदाचा पी सावळाराम जनकवी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले यांना, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार श्रीकांत बोजेवार यांना, तर शिक्षण क्षेत्रातील पुरस्काराने प्राध्यापक मंदा टिल्लू यांना सन्मानित करण्यात आलं. उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार निवेदिका सानिका कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर श्री नरेश म्हस्के तसंच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी, श्री प्रशांत रोडे हे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले. मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर ऑर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बसस्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं. या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एक ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याच वेळेस त्या ट्रकला एक वेगवान कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचं कळतं त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. ही परिस्थिती बघून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकमधून बाहेर काढायला सांगितलं. त्याचा पाय गंभीर असल्याने तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन स्वतः नागपूरला रविनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले. या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. बाईक गेली होती आणि त्याचं बाईकमध्ये तो अडकला होता ट्रकमध्ये. तिथले सगळे स्थानिक लोक होते आणि ते सगळे आपल्या बाहेर काढला. तर त्याची ट्रीटमेंट चालू रुग्णालयात पाहून आले. त्याला त्याची चांगली परिस्थिती. त्याच्या पायाला मार लागलेला आहे. थोडा घाबरला आहे तो, पण डॉक्टर ते बरं. ओके. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन्स फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 859
1441609 या क्रमांकावर संपर्क साधा. दैनिक कोकण सकाळ गेली 38 वर्ष ठाणे, मुंबई आणि कोकणात प्रसिद्ध होणारं आघाडीचं दैनिक. मुंबई, ठाणे आणि कोकणाच्या प्रश्नांना त्याचप्रमाणे राज्याच्या बातम्यांना प्रभावीपणे प्रसिद्धी देणारं एक आघाडीचं दैनिक कोकण सकाळ आपल्या दुकानाची, व्यवसायाची, कंपनीची, मालाची जाहिरात करण्यासाठीचं उत्तम माध्यम. दैनिक कोकण सकाळ. संपादक राजाराम गोपाळराव माने. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. राज्य सरकारकडून व्यावसायिक नाटकांसाठी देण्यात येणारे प्रलंबित अनुदान अदा करण्याबरोबरच नाटकांच्या अनुदानाच्या रकमेत दुप्पट वाढ करावी अशी आग्रही मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर त्यांनी काही नाटकांचे प्रलंबित अनुदानही लवकर मंजूर करण्याची विनंती केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. माजी नगरसेविका सौ स्नेह आमरे, भाजपचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे, डॉक्टर सागर आमरे यांच्या पुढाकाराने श्री जानकी रद्दत पांडेजी यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 4मध्ये अमृत रथ यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सदर यात्रा माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांचे जनसंपर्क कार्यालय हायड पार्क येथून सुरू झाली. सदर यात्रेमध्ये परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रीरामाच्या अमृत कलश यात्रेचं यावेळेस त्यांनी दर्शन घेतलं. सदर तुळशीधाम, नौपाडा, धर्मवीर नगर प्रवेशद्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, वसंत विहार सर्कल, आशा रेसिडेन्सी, गांधीनगर, पाणीटाकी, हनुमान मंदिर, वसंत विहार, आमरपाली, हिरानंदानी मिळोज या मार्गावरनं ही यात्रा निघाली होती. ही यात्रा पहिला मी सांगू इच्छितो की संत येती तो दिवाळी येईल जसं आपण धरतो. आपलं जे राम मंदिर होतं, जे लोक बोलायची की ते कधी बनेल, आज ते बनून उभं झालेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि आपला जो हिंदू धर्म आहे त्याचा आज उद्धार झालेला आहे. म्हणून आज ही यात्रा जी गेल्या महिन्याची निघालेली 14 जानेवारीला ही अयोध्येत पोहोचणार आहे. आणि आज ही कलश यात्रा ठाण्यामध्ये आलेली आहे. मी लोकांना आवाहन करतो की कलश यात्रेचे सर्वांनी दर्शन घ्यावे. आज ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये ही यात्रा फिरणार आहे. आणि उद्या ही एकनाथ शिंदे साहेब आपले माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायत आपले कोपेश्वर मंदिर इथपर्यंत ही यात्रा आहे. नमो राघव है। परमात्मा की कृपा से 500 वर्षों के बाद जो जजमेंट हुआ है परमात्मा के मंदिर का, वो जगत गुरु परम विभूषण जगत गुरु रामानंदाचार्य श्री रामभद्राचार्य जी
और आजीवन कुलाधिपति जगतगुरु रामभद्राचार्य दिव्यांग विश्वविद्यालय के संस्थापक, उनके जजमेंट के कारण ही हुआ है, ऐसा हमने सुना है। और परमात्मा की कृपा से ऐसा संयोग बना कि 14 जनवरी को वो 75 वर्ष के हो रहे हैं जगत गुरु जी। तो 75 वर्ष को अमृत महोत्सव मानते हैं, तो अमृत महोत्सव हम मना रहे हैं और राष्ट्र भी मना रहे हैं। रामाने राष्ट्र में माने मंगल, ऐसा जगत गुरु जी का कहना है कि राम जी का अर्थ है रामाने राष्ट्र में माने मंगल। और गुरु जी भी हमारे राम जी के पद पे बैठे हैं, जगत गुरु पद पे है। रामानंद स्वयं रामा प्रादो भूतो महितले, एक समय जजिया कर आदि 32 जो है ये कर जो है मुसलमानों ने लगाया था। दिल्ली में कोई शासक बैठा था, तब भगवान राम जी ने ही प्रयागराज में अवतार लिया था, तो वो आगे रामानंदाचार्य बने। उसी के मध्य में हमारे गुरुदेव का आदरणीय परम पूजनीय पद्म विभूषण, हम परम विभूषित और पद्म विभूषण उनको जो मिला है, वैसे तो भारत रत्न है, ऐसे महापुरुष दुनिया में एक ही बार आते हैं। गोस्वामी जी का ये अवतार है मेरे गुरुदेव, और तुलसी पीठाधीश्वर जगतगुरु श्री रामानंदाचार्य, इनके अमृत महोत्सव में हम सब लोग शामिल हुए हैं। ये यात्रा पूरे भारत के 75 तीर्थों में होते हुए गुरु जी का ये कल्याणकारी अमृत कलश यात्रा पूरे भारत के नहीं पूरे विश्व के कल्याण के लिए निकाली जा रही है। पूरा भारत अमृत महोत्सव मना रहा है। उसी के मध्य में हमारे विश्व के इतिहास का सबसे बड़ा कार्यक्रम होने जा रहा है, जो हमारे राम जी अपने मंदिर में विराजमान हो रहे हैं, उनका उद्घाटन हो रहा है। 22 तारीख को 14 तारीख को हमारे गुरु जी का जन्म महोत्सव अमृत महोत्सव मनाएंगे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते।
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.